नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. मी अमोल देशमुख स्वागत करतो. 20 एप्रिल आज तलाठी भरतीच्या संदर्भात एक पत्रक आलं आणि सगळ्यांनी सांगितलं की बाबा आता तलाठी भरती गेली, एमपीसीकडे गेली. एमपीसीकडे जाणारच आहे, त्यात नो डाऊट. ठीक आहे, पण ते आजचा हा जो GR आलेला आहे हे नाही गेलेलं नाहीये. कारण युट्यूबवरच्या शिक्षकांना ज्यांना आता आकृतीबंध काय असतं हे असतं हे व्हिडिओ पाहून आपलं समजलं समजा. पण आता आणखी नेमकं एक पत्रक आलं आणि त्याच्यात लिहिलेलं की अस्थायी पद म्हणजे काय. आता ते डोक्याचे केस ओळखून घेतात. नेमका अस्थायी पद 4041 पद हा नेमका कुठून का आलेला संदर्भ आहे. ज्यांनी नुसतेच GR वाचले पण ज्यांना समजले नाही, ज्यांना कधी कळाले नाही प्रशासकीय कारभार कसा असतो काय असतो यांना कळालं नाही ना, त्यांच्या सरळ सरळ डोक्यावरून जाणार. आणि मला नाही वाटत की या विषयावरती मी सोडून दुसरं कोणतेही शिक्षक व्हिडिओ घेतील. एनिवेज असो, आपल्या ढेरीवरून अगरबत्ती ओळणं चांगलं नसतं. तरी पण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया आता काय आहे काय नाही. ठीक आहे, चला पहा. आता तलाठी भरतीची ही जी बॅच आहे तर ही बॅच आपली आपण सुरू केलेली आहे. मेंटरशिपची बॅच आणि ही नॉर्मल बॅच आहे. मेंटरशिपच्या बॅचमध्ये सध्या तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये तुम्हाला राहावं लागेल. ठीक आहे, पण ही जी बॅच आहे तर ती करू शकता. सप्टेंबर नंतर ही जाहिरातची आहे तर ती येण्याचे चांगले चान्सेस आहेत. ना येऊया आता. जर तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करून बॅच जॉईन करायचं असेल तर जॉईन करू शकता. कधी कटआउट करी पर्सेंट आली 7066 155 355 नंबरवर रिच आउट करू शकता. मागच्या वेळेस तलाठी भरतीमध्ये तुमच्या ज्या चुका झाल्या त्या होणार नाही त्याच्यासाठी ही मेंटरशिप बॅच जी आहे तर ती मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेल, तुम्ही जॉईन करा. जर तुम्ही बिगिनर असाल, ठीक आहे, एक चांगला स्ट्रॉंग सपोर्ट जर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी ही अप्रतिम आहे. स्वतःची ओळख तयार करायची असेल, तुम्हाला स्वतःवर काम करायचं असेल तर ही प्रीमियम मेंटरशिप बॅच तुम्ही नक्की जॉईन करू शकता. सध्या तरी होल्डवर आहे कारण ऑलरेडी आता जवळपास 122 विद्यार्थी झालेले आहेत आणि आणखी एक 7-8-10 दिवस सगळ्या विद्यार्थ्यांवर काम झाल्यानंतर ती बॅच आपली सुरू होईल पुन्हा. अल पोस्टिव्ह अँड अपडेट. ठीक आहे, चला आता हे जे अपडेट आहे ठीक आहे. आता यामध्ये सांगितलेलं राज्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील अस्थायी पदांना मुदतवाढ देणे बाबत ठीक आहे हा दिलेला आहे इथं. ठीक आहे, आता याच्यानंतर लक्षात ठेवा कोणत्याही तलाठीचं कागदपत्र आलं ना तिथं तलाठी लिहिलेलं कधी नसतं. तिथं काय लिहिलेलं असणार आहे ग्राम महसूल अधिकारी नाव. आता इथं दिलेलं आहे अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत. ना आता अस्थायी पद म्हणजे काय ते पहिले समजून घ्या, मग तुम्हाला बाकी समजेल. अस्थायी पद, स्थायी पद आणि अस्थायी पद असे दोन प्रकारचे पद आहेत. ठीक आहे, ज्यावेळेस राज्य शासनाच्या कुठल्याही विभागाची भरती येते तर त्यावेळेस स्थायी पद आणि अस्थायी पद देखील असं येत असतं. ना आता राज्य उत्पादन शुल्काची जी जाहिरात येणार आहे 722 त्यामध्ये काय आहे स्थायी पद आहे आणि 122 अस्थायी पद आहे. आता अस्थायी पद म्हणजे असं नाही की ते कॉन्ट्रॅक्टचे आहेत, कॉन्ट्रॅक्टचे वेगळे, हे अस्थायी पद वेगळे. सरकारचे स्थायी पद आणि अस्थायी पद यामध्ये फरक फक्त एवढा आहे की अस्थायी पदाचा जो कारभार आहे असा 6 महिन्यांनी वाढवला जातो. कागदोपत्री डेफिनेशन जर सांगितली तर ज्या वेळेस शासनाला असं वाटतं की एखादी योजना आपल्याला राबवायची आहे आणि त्यावेळेस कामाचा लोड प्रचंड वाढत आहे तर त्यावेळेस ही लोक जी आहेत तर ती घेतल्या जातात. अस्थायी पद जे आहे तर ती निरसित करण्याची किंवा रद्द करण्याची प्रोव्हिजन आहे. म्हणजे अस्थायी पद नंतर बंद केल्या जाऊ शकतं. पण इतिहास आहे महाराष्ट्राचा, आतापर्यंत कोणतंही अस्थायी पद निरसित केलेलं नाही आणि होणारही नाही. हे पद जे आहेत तर ते प्रत्येक 6 महिन्यानं रिन्यू होत असतात. म्हणजे याच पद्धतीचं जे आहे ना तर ते मुदत वाढ त्यांना होत असते. ना आता गोंधळ असा झाला की हे जे पत्रक आहे ना हे 20 एप्रिलला म्हणजे हे खूप लेट आलेलं आहे. हे 1 मार्चलाच यायला पाहिजे होतं. 28 फेब्रुवारी मी याच्या अगोदर ज्यावेळेस व्हिडिओ घेतला होता सप्टेंबरमध्ये याचं ज्यावेळेस पत्रक आलं होतं मी दाखवतो तुम्हाला ते पुढे पत्रक कुठे आहे हे बघा. हे माझ्याकडे हे पत्रक आहे. ठीक आहे, कुठे हे पत्रक आहे, मागचं जुनं पत्रक आहे. हा हे बघा, हे पत्र आहे राज्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबद्दल 1/9/2025 आहे. सप्टेंबरचं हे पत्रक आहे. नवीन तुमच्या भावानं व्हिडिओ घ्यायला सुरुवात केली होती त्यावेळेस आहे. आणि 28/2/2026 म्हणजे 28 फेब्रुवारीला संपणार होतं आणि 1 मार्चला हे पत्रक यायला पाहिजे होतं. पण शासनाच्या कारभारात काय झालं की हे फार लेट आलं आणि हे 17 सप्टेंबरचं आहे. पहा 17 सप्टेंबरचं आहे. जो महिना या आजच्या याच्यात आहे ना याच्यातच आहे. काही घाबरायसारखं नाही आहे आणि हे या पत्रानुसार तरी एमपीसीकडे गेलेलं नाही आहे. ग्रुप सीची जाहिरात आता येईल. आता याच्यात नेमकं काय आहे ते पण तुम्हाला सांगतो मी. आणि जी 15,000 पद जी राज्य शासनानं मंजूर केलेली आहे तर त्याचा देखील तुम्हाला अंदाज येईल. पहा आता एकूण तलाठी ग्राम महसूल कंसात तलाठी येतात डायरेक्ट नाही येत. ग्राम महसूल तलाठी संवर्गाची एकूण 12,637 पद किती आहेत मंजूर आहे. आपण जो नवीन आकृतीबंध पाहिला त्याच्यात किती आहे 15,000 प्लस आहे. म्हणजे ही
12,000 आणि 15,000 म्हणजे तुम्हाला किती 3,000 प्लस पदं वाढलेली आहे. मागची जवळपास 4,000 पदं जी तर ती रिक्त आहे. ठीक आहे, म्हणजे 1,700 जी पदं होती ती आणि अगोदरच्या भरतीला कात्री लावली होती ती जवळपास 4,400 आणि ही 3,500 म्हणजे जवळपास 7,000-7,500 पदं रिक्त होऊ शकतील असा अंदाज आहे. ठीक आहे, हे 3,000 हे तर समजलं तुम्हाला. एक 12,600 आणि 15,000 म्हणजे ही वरची जी आहे तर ती आकृतीबंध वाढवून सांगितलेलं आहे ज्या पद्धतीचं कामकाज या विभागाला करायचं आहे ना. आता पुढे पाहूया, प्रस्तावनामध्ये तेच असतं आणि एकदा हे वाचून घेऊया. 20/3/2000 येथील शासन निर्णयानुसार विभागीय आणि हे अस्थायी पद फक्त याच विभागात आहे असं नाही बरं का, सगळ्याच विभागात आहे, सगळ्याच विभागात आहे. आता तुम्हाला या 2-4 दिवसामध्ये तसं तर 1 सप्टेंबरच्या नंतर प्रत्येक विभागातील अस्थायी पदं जे आहेत तर त्यांची मुदतवाढ वाढवण्याचं काम चालू आहे. सप्टेंबरमध्ये आणि फेब्रुवारीमध्ये या दोन्ही 6 महिन्यामध्ये सगळ्या अस्थायी पदांची मुदत वाढण्यात ती होतच असते. ठीक आहे, आता 4,141 पदे अस्थायी आहेत. सदर अस्थायी पदापैकी कोणतेही पद 6 महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी रिक्त नसल्याचे आयुक्त यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, प्रमाणित केलेलं आहे. आणि अस्थायी पदांची दिनांक 1/3/2026 म्हणजे 1 मार्च ते 31/8 सप्टेंबर पर्यंत, ठीक आहे, पर्यंत शासन निर्णयाद्वारे मुदतवाढ देण्यात येत आहे. म्हणजे काय केलेली आहे, मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता नमूद केलेल्या संवर्गाच्या 3,080 अस्थायी पदं आहेत आणि काही वाढलेली आहेत. निर्णयाद्वारे त्यांना काय केलेलं आहे, मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता यांची पगार कशी होते तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण आता जे स्थायी पदं असतात ना, डायरेक्ट त्यांची पगार शासनाच्या तिजोरीतून होत असते. कशातून, डायरेक्ट शासनाच्या तिजोरीतून होत असते. आणि जे अस्थायी पद असतात तर त्यांचं काय असतं की विविध वर्षाचं संबंधित वित्त वर्षाच्या मंजूर अनुदानातून त्यांचं पगार जे आहे ना तर ती देण्यात येत असते. पहा, सदर अस्थायी पदावर होणारा खर्च प्रपत्र अ व प्रपत्र ब मधील स्तंभ 6 मध्ये नमूद केलेल्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा. आता लेखाशीर्ष हा एक भाग मी तुम्हाला सांगितलेला आहे. लेखाशीर्ष म्हणजे काय की बाबा त्या विभागातील जमा खर्च म्हणजे बँकेत अकाउंट जर तयार करायचं असेल, खर्च कोणत्या अकाउंटवरून ट्रान्झॅक्शन व्हायचा त्याला म्हणतात लेखाशीर्ष. ठीक आहे, तर हे लेखाशीर्ष वित्तीय वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा. म्हणजे जे अस्थायी पद आहेत यांचं फक्त पगार जे आहे ना तर ती थोडीशी लेट होते, बाकी यामध्ये काही फरक नाही. स्थायी पद आणि अस्थायी पदामध्ये जे विद्यार्थी आहेत, अस्थायी पदामधले विद्यार्थी सुद्धा याच पद्धतीने स्पर्धा परीक्षेची तयारी करूनच आलेले असतात. त्यांची सुद्धा वेटिंग लिस्ट लागते, त्यांची सुद्धा काय म्हणतील की PF ग्रॅज्युएटी ESIC सगळं काही असतं. त्यामुळे ही अस्थायी पदं आता रिक्त होणार आणि नंतर आणखी 4,000 पदाची जाहिरात येणार, हे सगळं काही फेक आहे, खोट्या बातम्या आहे. खोट्या म्हणण्यापेक्षा ज्यांना माहिती नाही त्यांना या गोष्टी ज्या आहेत तर त्या समजणारच नाही, कळणारच नाही. ठीक आहे, आशा करतो. मी हा काही पहिल्यांदा व्हिडिओ नाही घेतला, याच्या अगोदरही 2-4 व्हिडिओ घेतलेले आहेत कारण जे तुम्हाला ते रेकमेंड केले नसतील यूट्यूबने त्यावेळेस. बट एनिवेज ट्रस्ट मी जे सांगतोय तर ते आहे. किंवा तुम्ही ChatGPT किंवा गुगल नोटबुक एलम करणारे शिक्षक तर नोटबुक एलम करून तुम्हाला सांगतीलच, याची गॅरंटी नाही. पण येस, तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता. आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.